काय सुरू आहे? अहो धैर्याचं बर्थडे सेलिब्रेशन. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अक्षता आणि स्वागत आहे तुमचं गृहीत अक्षतामध्ये. तर आज आहे धैर्याचा वाढदिवस. धैर्या खूप खुश आहे आणि तिच्यासोबत आम्ही पण खूप खुश आहोत. तर तिचा वाढदिवस अगदी साधा सोपा पण तिच्यासाठी खूप स्पेशल असा होणार आहे. आज म्हटलं तिच्या आवडीचं करावं. तिला विचारलं नाश्ता कोणता करणार आहेस, तर ती म्हटली मॅगी. सहसा मी तिला मॅगी देत नाही, पण आज मॅडमचा वाढदिवस असल्यामुळे आज तिचंच ऐकायचं आहे. सो आज तिच्यासाठी मॅगी केलेली आहे. अजून पूर्ण दिवस जायचा आहे, तिला स्कूलसाठी तयार करायचं आहे. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे. तर चला बघूया आज काय काय होतंय. आणि तुम्हाला जर हा डेली व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. तर इकडे आपली बर्थडे गर्ल तयार झालेली आहे आणि ती खूप खुश आहे कारण आज तिचा वाढदिवस आहे. जसं की मी मगाशी म्हटलं, तिची आज छोटीशी डिमांड होती, मम्मा मला फक्त मॅगी खायची आहे. आणि खरंच लहान मुलांच्या या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्यासाठी सगळ्यात मोठा आनंद देऊन जातात. मग काय, किचनमध्ये पटकन मॅगी बनवली, थोडंसं प्रेम आणि खूप सारा आनंद मिसळून. जेव्हा तिने पहिला बाईट घेतला, तुम्ही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. कधी कधी मोठ्या पार्टीजपेक्षा अशा छोट्या छोट्या मुमेंट्स जास्त स्पेशल असतात. आजची ही ट्रीट धैर्यासोबत सगळ्या फॅमिली मेंबर्सनी खूप छान एन्जॉय केली. धैर्याच्या स्कूलमध्ये मला ॲज अ रिटर्न गिफ्ट काहीतरी वेगळं आणि एन्जॉयबल द्यायचं होतं. तर मी काय केलं, असे छोटे छोटेसे ड्रॉइंग बुक्स घेऊन आली, जे मुलांना बघायलाही आवडेल आणि कलरिंग करायलाही आवडेल. आणि असंही आता उन्हाळ्याची सुट्टी लागणारच आहे, तर त्यांनाही हे जरा युजफुल होईल असं मला वाटलं, म्हणून मी हे घेऊन आलेली आहे. तुम्हाला हे छोटे छोटे ड्रॉइंग बुक्स ॲज अ रिटर्न गिफ्ट कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही वाटायला चॉकलेट्स. मला मेलडीचे चॉकलेट्स खूप आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही हे पण मला नक्की सांगा. फायनली धैर्याच्या बर्थडेसाठी स्पेशल बनवलेला युनिकॉर्न केक आला आणि धैर्याच्या बर्थडे पार्टीला सुरुवात झाली. ह्या सेलिब्रेशनला ना धैर्याचे फ्रेंड्स, विहानचे फ्रेंड्स असे सगळेच आलेले. इथे काहीतरी महत्त्वाचं डिस्कशन सुरू आहे. तुम्ही सांगू शकता का काय सुरू आहे ते? तर तुम्हाला समजलं असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. वाढदिवसाची सुरुवात आम्ही औक्षण करून केली. बाहेर ना भरपूर पावसाचं वातावरण झालेलं आणि त्यात लाईटही सारखी जात होती. मग लहान मुलं लवकर घरी जावीत म्हणून आम्ही काय केलं, सगळ्या जणींनी एकत्रच तिला उभारलं, जेणेकरून वाढदिवस लवकर होईल आणि मुलं आपापल्या घरी वेळेत जातील. पिहूचे सगळे फ्रेंड्स, मित्रमंडळी, नातेवाईक सगळे जमले की आम्ही पटकन केक कट करून घेतला. मुलं काही गडबड करू नयेत म्हणून आजी तिकडेच उभी होती. सर्वांनी तिला खूप छान पद्धतीने विश केलं, बर्थडे सॉन्ग म्हटलं आणि खूप छान छान गिफ्ट्स दिले. मुलं जोपर्यंत धैर्याला गिफ्ट्स देत आहेत तोपर्यंत आम्ही म्हटलं साईडला केक कटिंग करावं आणि केक सोबतच त्यांना खायला एक छोटा वडापाव आणि चॉकलेट्स हे सगळं पण दिलं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना मुलं खूप खुश होतात आणि त्यांना पण मजा येते. तर असं केलं आम्ही धैर्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन. तुम्हाला हे सेलिब्रेशन कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या स्पेशल मुमेंटमध्ये. आणि हो, तोपर्यंत विसरू नका, नेहमी आनंदी राहा.